आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची बदनामी केल्यानंतर अण्णा हजारेंकडून जितेंद्र आव्हाड यांना नोटीस बजावण्यात आली होती आणि या नोटिसीला आता जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सुद्धा प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। अण्णा हजारे यांचे वकील ॲडव्होकेट मिलिंद पवार आता आपल्या सोबत आहेत। नेमके काय जितेंद्र आव्हाडांकडून या नोटिसीला उत्तर देण्यात आलेलं आहे ते आपण जाणून घ्या। तुम्ही जितेंद्र आव्हाडांना नोटीस बजावली होती, ज्या पद्धतीने अण्णांची बदनामी ही जितेंद्र आव्हाडांकडून करण्यात आल्याचा दावा हा तुमच्याकडून करण्यात आला होता। जितेंद्र आव्हाडांकडून काय नेमकं आता उत्तर देण्यात आलेलं आहे? याच्यामध्ये साधारणतः ऑक्टोबर महिन्यात आव्हाडांनी ट्विट केलं होतं की या माणसामुळे देशाचं वाटोळ झालं। अण्णांचा फोटो लावला होता खाली आणि गांधी टोपी घातली म्हणजे कोणी गांधी होत नाही। मग हा बदनामीकारक वाक्य त्यांनी केल्यामुळं ऑक्टोबर महिन्यात आम्ही आव्हाडांना नोटीस पाठवली। आज त्यांचं उत्तर आलं आहे लीगल, त्यांनी मग त्यांच्या वकिलामार्फत उत्तर पाठवलं आहे आणि त्या उत्तरामध्ये आव्हाडांनी असं म्हटलं आहे की आत्तापर्यंत जे काही आंदोलनं झाले, समजा माहितीच्या अधिकाराचा कायदा आला त्यामध्ये अण्णांचा कुठला संबंध नाही। जनलोकपाल लोक आयुक्ताचे काही बिलं आले आणि त्यासाठी जे काही आंदोलनं झाले होते ते काय फक्त अण्णांनी केले नाही, भरपूर लोक उपोषणासाठी बसले होते, आंदोलन करत होते आणि त्यापैकी अण्णा एक होते। आणि सध्या अण्णांना दुसरे महात्मा गांधी असं लोक म्हणतात, असं अण्णा किंवा आम्ही म्हणत नाही। तर असा आमच्या नोटीसमध्ये उल्लेख होता। तर आव्हाडांनी असं म्हणलं आहे की लोक अण्णांना दुसरे गांधी म्हणतात, हे हास्यास्पद आहे आणि म्हणून त्यांनी आम्ही केलेले जे काही नोटीसमधले जे काही आरोप होते त्यांनी ते सगळे फेटाळलेत आणि आम्ही नोटीस पाठवली आणि त्या नोटीसला उत्तर द्यावं लागलं आणि म्हणून 1 लाख रुपये आम्ही द्यावेत असं आव्हाडांनी उत्तरामध्ये म्हटले। पण मग आता जे काही त्यांनी दावे त्या नोटिसीच्या माध्यमातून केलेले आहेत, आता काय नेमकं तुमच्याकडून किंवा अण्णांकडून आता त्याला काय उत्तर दिलं जाईल? पुन्हा नोटीस बजावली जाईल की या सगळ्या संदर्भात? आता नोटीस मिळाली आहे, त्यांनी नोटीस फेटाळली। नोटीसमध्ये त्यांनी विनंती केली की तुम्ही पाठवलेली नोटीस परत घ्यावी, माझ्यावर कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई करू नये। तर या संदर्भात मी आता अण्णांशी राळेगणला जाऊन चर्चा करील आणि अण्णा जे सांगतील त्याप्रमाणे आमची पुढं लाईन ऑफ ॲक्शन असेल। पण मग काय या सगळ्या पहिल्या नोटिसीच्या माध्यमातून काय माफीची जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागावी अशी काही मागणी करण्यात आली होती? आमच्या नोटीसमध्ये म्हणणंच ते होतं की तुम्ही जाणीवपूर्वक अण्णांची बदनामी केली, कारण अण्णांचे देशभर जगभर अण्णांचे फॉलोअर्स आहेत आणि असं काही वाक्य केलं की ते फॉलोअर दुखावतात, अण्णांची इनडायरेक्टली बदनामी होती। तर तुम्ही दिलगिरी व्यक्त करावी, माफी मागावी माफक आमची नोटीस होती। पण त्यांनी जे रिप्लाय पाठवलं आहे ते उलट परत अपमानास्पद आणि परत अण्णांची बदनामी करणार आहे। त्यामुळे आता त्यांच्यावर परत बदनामीचा खटला लावावा लागेल, पण त्या अण्णांशी चर्चा केल्यानंतर आम्ही ठरवू। निश्चितच। तर ॲडव्होकेट मिलिंद पवार होते। ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाड यांनी या नोटिसीच्या माध्यमातून अण्णांना उत्तर दिलेलं आहे, या नोटिसीच्या माध्यमातून पुन्हा एकदा अण्णांचा अपमान करण्याचा प्रयत्न हा जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे असं मिलिंद पवार यांचं म्हणणं आहे। त्यामुळे या पुढच्या काळामध्ये कायदेशीर काय नेमकी कारवाई करता येईल ही अण्णांशी चर्चा करून यापुढे कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही मिलिंद पवार यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।